शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी शिवसेनेची घटना अपात्र ठरवण्यात आली होती। यावर अरविंद सावंत यांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूया। विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदेंच्या हाती शिवसेनेच्या चाव्या देताना ठाकरे गटाला त्यांची चूक लक्षात आणून दिली आहे। ती म्हणजे 2013 आणि 2018ला जी घटना दुरुस्ती झाली त्याची नोंद निवडणूक आयोगाकडे नाही आणि याचाच प्रमुख आधार घेत विधानसभा अध्यक्षांनी उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून नियुक्ती ग्राह्य धरली नाही। यालाच उत्तर देण्यासाठी आता ठाकरे गटाचे नेते सरसावले आहेत। राष्ट्रीय कार्यकारिणीतील बदलांची प्रत निवडणूक आयोगाला दिली होती असं सांगत त्याची प्रतही अरविंद सावंतांनी मोबाईलमध्ये दाखवली। आम्ही दिलेल्या घटना तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन वाटलं नाही, अनकॉन्स्टिट्यूशन वाटत होत्या। तो 2014ला निवडणूक लढवली, 2019ला निवडणूक लढवली, 2014ला विधानसभा लढवली, 19ला विधानसभा लढवली, लोकसभा लढवली। आयोग काही झोपला होता का हो तेव्हा? हा, हे सगळं चुकीचं असं सांगायचं त्यांनी कधी पत्र दिलं का? अरविंद सावंतांनी त्यासोबत आणखीन एक पुरावा माध्यमांसमोर दाखवला। 2013 साली शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होऊन घोषणा झाली आणि त्यात उद्धव ठाकरेंना कार्यकारी अध्यक्ष करण्यात आलं। त्याचा संदर्भ देताना अरविंद सावंतांनी चक्क एक व्हिडिओ क्लिपच दाखवली। हा व्हिडिओ बघा, त्यात दिसतायत ते आहेत राहुल नार्वेकर। हो, सध्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर। त्यावेळी ते शिवसेनेत होते आणि उद्धव ठाकरेंना कार्यकारी अध्यक्ष केलं त्या बैठकीला तेही उपस्थित होते असं अरविंद सावंत यांनी व्हिडिओ दाखवताना सांगितलं। हा फोटो बघा। अरे सॉरी, कोण आहे ते? हे कोण आहे? विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत। ही 2013ची सभा। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 2013 आणि 2018च्या राष्ट्रीय कार्यकारिणीची माहिती घटना दुरुस्तीसह निवडणूक आयोगाला लेखी कागदपत्र आणि संपूर्ण पुराव्यासह पोहोचवण्यात आली असल्याचं सांगितलं। या दोन्ही राष्ट्रीय कार्यकारिणीची इत्थंभूत माहिती लेखी स्वरूपात घटना दुरुस्तीसह ही निवडणूक आयोगाला लेखी कागदपत्र आणि संपूर्ण पुराव्यासह कळवण्यात आलेली आहे। त्या संदर्भातली पोचपावती ही निवडणूक आयोगाने शिवसेनेला दिलेली। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर आता ठाकरे गट पुराव्यांची मालिका मांडत आहे। मात्र 2018ची घटना दुरुस्ती खरंच निवडणूक आयोगाकडे पोहोचली की नाही हे अजून स्पष्ट व्हायचंय। याचा उहापोह सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत होईलच। तोपर्यंत आरोप प्रत्यारोपांचे बाण सुरूच राहतील। मीनाक्षी म्हात्रेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।